अधिकृत आश्वासन भेटलं नाही। मीडियाच्या माध्यमातून काही भुजबळ साहेबांच्या प्रेसमधून थोडीफार माहिती मिळाली, पण नक्की काय झालंय का फक्त मीडियाद्वारेच आम्हाला सांगणार आहेत। उद्या कोण कोण येणार आहे या वडीगोद्रीला काय माहिती पडली? भुजबळ साहेब येणार आहे असं देखील मला याच्याबद्दल डिटेल कळालेलं नाही। भुजबळ साहेब स्वतः म्हणाले की मी तिथे जाईन, एवढंच मला कळालं, पण कोण कोण येणार आहेत हे मला माहिती नाही। बैठकीतला मसुदा देणार आहात का तुम्हाला? आक्रमक शेंडगे असतील, छगन भुजबळ असतील, ही ओबीसी विजयंती एसबीसीची भावना आहे, ही पिछड्या शोषित माणसांची भावना आहे। त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणी काही करत असेल आणि हक्क अधिकार हिरावून घेत असेल तर ओबीसीचा आवाज हा इथून पुढच्या कालावधीमध्ये आश्वासक, आक्रमक आणि आपले हक्क अधिकार वाचवणारा असेल। उद्याचा दिवस जे आहे ते जरा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल आमच्यासाठी, ओबीसी समाजासाठी। यस, मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती एसबीसी बांधवांना आणि विशेष करून तरुणांना मी विनंती करतो की उद्या आपल्या बाबतीमध्ये एक सकारात्मक काहीतरी आपल्याला माहिती मिळेल, पण नाही मिळाली तरी आपण संविधानिक मार्गानं, घटनात्मक मार्गानं वेळोवेळी आपल्या गोष्टी आपण मांडत राहू, आपण आंदोलनाची दिशा ठरवू आणि पुढच्या काही गोष्टी आपण निश्चित ठरवू सगळ्यांच्या सहमतीनं। आंदोलन तीव्र होऊ शकतं जर समाधान नाही झालं तर। तर वडीगोद्रीतून लक्ष्मण हाके यांनी स्वतःची प्रतिक्रिया दिलेली आहे। मला सध्या कोणतंही शिष्टमंडळाकडून किंवा सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचं लक्ष्मण हाके म्हटले।